नमस्कार. मी आज खूप महिन्यांनी तुमच्यासमोर येते. आज माझा पहिला फिजिकल पब्लिक अपीअरन्स आहे आणि आजचा दिवस मी ह्यासाठी निवडला कारण की आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे. तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, काही जणांना अजून माहीत नसेल की मी गेली 5 वर्ष 5 महिने फेसबुक पेजवर ॲक्टिव्ह नाही आहे. त्याचं कारण आहे की माझी स्वतःची तब्येत बरी नाही आहे. मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे 5 महिन्यापूर्वी आणि मी आता अजूनही औषधाच्या अंमलाखाली आहे. औषधं माझी अजून चालू आहेत आणि अजून काही महिने चालू राहणार आहेत. पण आता माझ्यामध्ये शक्ती निर्माण झाली आहे. सर्वात पहिली भीतीशी कसं लढायचं ते, त्यानंतर तुमचा आत्मविश्वास कसा टिकवायचा ते, त्याबरोबरच तुम्ही तुमच्या शरीराची शक्ती कशी वाढवाल, टिकवून ठेवाल आणि मानसिक शक्ती अजून किती वाढवता येईल. मानसिक शक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं एक सकारात्मकता कशी वाढवाल ह्याच्यासाठी माझा प्रयत्न सतत चालू असतो. आणि यासाठी सगळ्यांना माहीत आहे की मी योगशास्त्राचा बऱ्यापैकी फायदा करून घेतलेला आहे. तर आता मला ॲक्टिव्ह व्हायचं आहे. मागच्या आठवड्यामध्येच मला डॉक्टरने परमिशन दिली की मी थोडंसं माझं काम सुरू करू शकते. मग मी आता माझं काम करायला इंटरनली सुरू केलं आहे. आता हळूहळू करून मी प्रेझेंटेशनमध्ये येईन. योगासनांचे व्हिडिओज, योगासनांची माहिती, त्यानंतर योगशास्त्राचा अभ्यास तुमच्यासाठी, परत कन्सल्टेशन्स, परत योगा काउन्सिलिंग आणि त्यानंतर माझे स्वतःचे जे क्लासेस चालतात ते. अशा पद्धतीने मी हळूहळू करून प्रेझेंटेशनमध्ये येईन. एक 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्णतः ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस मला दिसत आहेत. निसर्गाच्या पुढे माहीत नसतं कोणालाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे, तो मला वाटायचा आहे. मला मोटिवेट करायचं आहे लोकांना की घाबरून जाऊ नका. कॅन्सर हा खूप मोठा नाही आहे, तो एक छोटासा आजार आहे. तो आजार कसा पळवायचा ते आपल्या हातात आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये 2 आस्पेक्ट येतात. एक येतो की डॉक्टरवर पूर्ण विश्वास पाहिजे, मेडिकल टीमवर. त्यानंतर तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही ठरवायला पाहिजे. एक्झॅक्टली तुमच्या स्वतःच्या मुवमेंट काय आहेत आणि तुम्ही आराम करता करता तुम्ही सकारात्मकता ठेवणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या स्वतःच्या कुटुंबांमध्ये आपल्याला खूप काळजी घेतली जाते कारण की आपल्यावर प्रेम करणारे लोक प्रचंड असतात आजूबाजूला. त्यामुळे 80-90% लोकांचे तर तशी त्यांना खूपच फायदा झालेला असतो. ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्यासाठी लोक आजूबाजूला तुमची स्वतःची सेवा करण्यासाठी असतात. त्यामुळे तुम्हाला तसा शारीरिक मानसिक काहीही त्रास नसतो, डॉक्टरचाही त्रास नसतो. फक्त डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसतं ट्रीटमेंटपासनं. ते तुम्हाला खूप सांगेन कारण की भारतामध्ये डिस्ट्रॅक्ट करणारे लोक खूप असतात. होम रेमेडी अशी आहे, होम रेमेडी तशी आहे. मलाही खूप सांगितलं गेलं, मी स्वतः डॉक्टर असून स्वतःला मला सांगितलं गेलं तू असं होम रेमेडी कर, हां तुला बरं वाटेल, ह्याने बरं वाटेल, त्याने बरं वाटेल. त्याचा रिसर्च असतो का माहीत नाही. सुचवलंय कोणी? गृहिणींनी. अरे तुम्हाला माहीत आहे का, गृहिणी म्हणजे मला निगेटिव्हली बोलायचं नाही, म्हणजे तुम्ही स्वतः त्या गोष्टीला एक्सपोज झाला नाही आहात, तुम्हाला त्याच्याबद्दल अभ्यास नाही आहे, त्या गोष्टीला तुम्ही कसं काय प्रमोट करू शकता? त्या गोष्टीला तुम्ही कसं लोकांना सांगू शकता की बाबा हे तुम्ही करा? असं नाही होऊ शकत ना. मग डॉक्टर्स कशासाठी बसलेत? डॉक्टर एवढी वर्ष मेहनत करतात. 5-6 वर्षे डॉक्टर MBBS होतात, त्याच्यानंतर 3-4 वर्ष ते मेडिकल ऑन्कोलॉजीचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर ते लोक पेशंट बघायला सुरुवात करतात. म्हणजे 10 वर्षाचा ऑलमोस्ट अभ्यास असतो. त्याच्यानंतर ते लोक एक्सपिरियन्स होतात आणि मग ते बोलतात. का? मग त्यांच्या अभ्यासाला, त्यांच्या परिश्रमाला काहीच भाव नसतो का? तेच महत्त्वाचं आहे ना. तर तुम्ही त्यावर टिकायला पाहिजे. मग तुम्ही कुठलीही पॅथी जॉईन करा. तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता, होमिओपॅथिक घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता आणि ॲलोपॅथी तर ऑलरेडी सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पॅथीने जरी चांगला औषध करण्याचा प्रयत्न केला, औषधोपचाराचा, तर तुम्ही सारासार विचार करून पुढे जायला पाहिजे. त्या डॉक्टरवर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे. तो डॉक्टर त्यात पारंगत आहे की नाही हे तुम्ही सर्वात पहिल्यांदा बघितलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ते ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण की मी हे 5-6 महिन्यामध्ये खूप अनुभवलं आहे की हे अशा पद्धतीने 4-5 महिन्यामध्ये की मिसलीड होऊ शकतो एखादा माणूस. त्यामुळे तुम्ही खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये दुसरा आस्पेक्ट हा आहे की कॅन्सर स्वतःच त्रास देतो एक, आणि कॅन्सरची औषधं पण त्रास देतात कारण की ते तुमच्या शरीरामध्ये भरपूर बदल करत असतात. त्यामुळे ते केमोथेरपी असू दे, रेडिएशन असू देत किंवा आणखीन काही बाकीची औषधं चालू असू देत, त्या सगळ्यांनी तुम्हाला त्रास होणारच असतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती सांभाळून ठेवायला लागते. काही काळ तुम्हाला हालचाल करणंही कठीण होऊन जातं. इथपर्यंत तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला लागते. मग तेव्हा तुम्ही घाबरून, वैतागून, रडणं तर फार 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 सोपी गोष्ट आहे. खरं सांगेन मी, रडायला पाहिजे म्हणजे तुमच्या इमोशन्स बाहेर पडतात आणि तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. तुम्ही झोपून जाता निवांतपणे. दुसऱ्या वेळेस तुम्ही उठता तेव्हा तुमच्यामध्ये शक्ती असते.
तुम्ही कधीच गमावून बसत नाही. त्यामुळे रडावंसं वाटलं तर रडू शकता, पण चिडचिड, वैताग, सारखं रागावणं किंवा फ्रस्ट्रेट होणं, कारण नसताना निराश होणं, हे सगळं बंद करायला पाहिजे. कारण की कॅन्सर ही खूप मोठी लढाई आहे. ती तुमच्या स्वतःवरच्या प्रेमानेच तुम्ही ती लढू शकता. जर का तुम्ही म्हणालात की मला नाही लढायचं समोरच्या माणसाशी, तर तुम्हाला कोण ब्रह्मदेव सुद्धा वाचवू नाही शकणार, बरोबर? त्यानुसारच तुम्हाला लढण्यासाठी त्याच्यासाठी तुमची ताकद असणं फार गरजेचं आहे. ती तुमची मानसिक शक्ती कॅन्सरबरोबर लढताना तुम्हाला खूप उपयोगी पडते, तीच महत्त्वाची आहे. त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता. ते एक लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, तर निसर्ग तुमच्यामध्ये शक्ती असल्याशिवाय तुम्हाला देत नाही. एक फार बेसिक नियम आहे तो. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आहे की निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्यात तुम्ही वेगळं काही करतच नाही. आता निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, तर तुम्ही काय करणार? तुम्ही स्वतःहून थोडी अडवून घेतली, मग कशाला वाईट वाटून घ्यायचा आणि त्रास करून घ्यायचा? ते निसर्गाचा बाब आहे. फक्त त्याच्यावर औषधोपचार करून, योग्य वेळी औषधोपचार करून, स्वतःची काळजी घेऊन तुम्ही पुढे त्यातनं बाहेर निघू शकता. आणि खूप जण त्यातनं बाहेर पडतात. आपल्याला फक्त निगेटिव्ह बाजू दिसते आणि मृत्यू दिसतात लोकांचे, पण तसं नाहीये. भरपूर वाचणारीही लोक असतात, म्हणूनच तर मेडिकल सायन्स आतापर्यंत टिकलंय. आता मेडिकल सायन्स सगळ्यांनी औषधं घेणं बंद केलं नसतं का? कशासाठी औषधं खातात आणि बरे होतात, त्यामुळे ते लोक आयुष्य जगतात. आणि ती लोक आपल्याला कॅन्सर सर्वायवर म्हणून माहिती सांगत असतात, आपल्याला एवढं काय वाटत नसतं, पण ते खरं नाहीये. कारण की त्यांचे आयुष्य जगले याचा अर्थ मेडिकल सायन्स काम करते. एखादी केस होतेच, एखाद्या वेळेस सचिन तेंडुलकर डकवर आउट होतो, याचा अर्थ असा नाही की तो चांगला क्रिकेटर नाहीये. साधी गोष्ट आहे, तो चांगला क्रिकेटर आहे आपण कसं ठरवलं? कारण की तो बहुतांशी जिंकतो. त्यानुसारच बहुतांशी आपण कॅन्सर ट्रीटमेंट किंवा ही जी चिकित्सा आपली चालवली असते ते आपण जिंकणारच असतो. त्यामुळे घाबरून जायचं काहीही कारण नाही. खूप जण घाबरतात आणि हेच तुम्ही रोज तुमच्या आयुष्यात करत असता. फक्त एक आहे की इथे टॅग लागलाय कॅन्सर. कॅन्सर खूप नाव मोठं आहे, मान्य आहे. आजार मोठा आहे, तेही मान्य आहे. पण ट्रीटमेंट पण मोठी आहे, त्याचा त्रास होतो, तेही मान्य आहे. पण बरं होतो की नाही? मग बरं होतं तर कशाला आपण हे करायचं, टाइमपास करायचा? आपण जायचं पुढे, घाबरायचं नाही, काही नाही. सो हे सगळं मला आता सगळ्यांशी खूप शेअर करायला आवडेल. आणि हा माझा पहिला अपिअरन्स होता. आज मला करायचंच होतं सगळ्यांसमोर, कारण की आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि यावर्षीचं स्लोगन आहे क्लोज द केअर गॅप, असं त्यांचं स्लोगन आहे. WHO ने ठेवलेलं. केअर गॅप म्हणजे पुरुष स्त्री किंवा श्रीमंत गरीब किंवा एज्युकेटेड अनएज्युकेटेड किंवा गावात राहणारे शहरात राहणारे, असे जे गॅप्स असतात आपल्यामध्ये, त्यामुळे आपण त्या गोष्टीची काळजी घेत नाही नीट पद्धतीने, तर ते तसं नाही झालं पाहिजे. कारण की त्यामुळे माणूस लवकरात म्हणजे मृत्यूदर वाढतो आजाराचा, तो ह्यामुळे वाढू शकतो. कारण की एज्युकेटेड माणूस असतो, तो स्वतःची ट्रीटमेंट घेतो, काळजी करतो आणि तो बरा होतो. पण अनएज्युकेटेड असतो, त्याला मिसकन्सेप्शन्स असतात. मग तो म्हणतो मला होम रेमेडीनेच बरं वाटतंय, हे डॉक्टरच काहीतरी विचित्र सांगतायत, डॉक्टर मला काही बोलतायत आणि मला हा विश्वास नाही ह्या गोष्टीवर, मला आजार पण नाही, असं काहीतरी मनात भरतो आणि मग तो त्या गोष्टीला बळी पडतो आणि मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर वाढतो. अशा पद्धतीने होऊ नये. बरं, तसंच भारतासारख्या देशामध्ये स्त्री पुरुषमध्ये म्हणजे स्त्रिया स्वतःकडे जरा जास्त दुर्लक्ष करतात, दुर्दैवाने. मी एक स्त्री असून मी सांगू शकते, कारण की आजूबाजूला मीही बघते ते. सो त्या गोष्टीला डावलून चालणार नाही. स्त्री म्हणजे घराचा पाठीचा कणा असतो, त्यामुळे त्या गोष्टीचं पण काळजी घेतली पाहिजे. पण असं आपल्या घरात घेतलं जात नाही. स्त्रीचं आजार पण जर असं डावललं जातच. आता जरा कमी झालंय, पण तर सुद्धा त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. असे अजून भरपूर देश आहेत जगाच्या पाठीवर की ज्यांच्याकडे अजून ह्या गोष्टी चालू असतील. त्यामुळे आता WHO ने ह्यावर्षी क्लोज द केअर गॅप अशा पद्धतीने स्लोगन निर्माण केलंय. म्हणजे प्रत्येकाने ज्याची ती गरज आहे त्या पद्धतीने त्याने स्वतःच्या चाचण्या करणं, त्याने स्वतःचे काळजी घेणं, त्याने स्वतःला औषध उपचार करणं, त्याने स्वतःचा आराम करणं, स्वतःची चिकित्सा पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहणं, दटून राहणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. मग त्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, त्याच्यासाठी स्त्री पुरुष असणं किंवा लैंगिक भेद असतात ह्या गोष्टी असणं गरजेचं नाही, एज्युकेटेड अनएज्युकेटेड अशा गोष्टी असणं गरजेचं नाही. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक माणूस आहात ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आता परवा दिवशी माझ्या भावाने माझ्याबरोबर एक कॅन्सर जर्नी प्रेझेंट केली होती, शेअर केली होती. ती व्यक्ती 10 वर्षापूर्वी अक्षरशः लोन काढून कॅन्सर ट्रीटमेंट केली आणि आज 10 वर्षांनी त्याने 30 जानेवारी 2022ला त्याने त्याचा EMI शेवटचा EMI भरला
आणि तो म्हणाला आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, पण आम्ही लोन काढून बरा झाला. आणि त्याच्यानंतर तो प्रोफेसर झालाय. तो आता थोडाफार रिसर्चमध्ये आहे. त्याची स्वतःची फॅमिली खूप छान चालू आहे. नवरा बायको छानपैकी कमवतात, घर छानपैकी चालवतात, आयुष्य छानपैकी जगतात. आणि हे जर का अशा जर्नी जर का आहेत की तुमच्याकडे पैसा नसेल तर तरीही तुम्ही वाचू शकता आणि आयुष्यात काहीतरी करू शकता, तर डेफिनेटली बाकी कसल्या गोष्टींना महत्त्व दिलं नाही पाहिजे माणसाने. स्वतःची तब्येत, स्वतःचं शरीर, स्वतःच्या शरीराची काळजी हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण की आपण शरीराने ओळखलं जातो. मी इथे तुमच्यासमोर बसले आहे कारण की माझं शरीर तुम्हाला व्हिजिबल आहे. जर का दिसत नसतं माझं शरीर तर मी कुठून बोलते, काय बोलते, कशी आहे, मिस्टर इंडियासारखं काहीतरी झालं असतं की नाही. आणि मग कुठे असते मी ते तुम्हाला दिसलं पण नसतं, जाणवलंही नसतं. तर ते खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही जेव्हा कराल, स्वतःच्या शरीराची काळजी घ्याल, तेव्हा ते शरीर टिकेल. कारण की शेवटी हे वाहन आहे आपल्या स्वतःच्या आयुष्याला जगण्याचं. त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आपल्या कारची आपण सर्व्हिसिंग करतो की नाही, घर नीट छानपैकी साफ करतो, दर 5-6 वर्षांनी आपण त्याला कलर पण करतो. मग तसं आपल्या शरीराचं करतो का, हा प्रश्न पडलाय कोणाला? जोपर्यंत तो पूर्ण आजारी पडत नाही, खूप त्रास होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या शरीराची काळजीच घेत नाही. अहो त्यापेक्षा जास्त की आपण एक्सरसाइज पण साधे करत नाही. मॉर्निंग वॉक म्हटलं तरी करत नाही, इव्हिनिंग वॉक म्हटलं तरी करत नाही. वेळ नसतो आपल्याकडे. जोपर्यंत आपण बरे असतो पण आपल्याकडे काहीच नसतं. आपला कसला उन्माद असतो तो गोष्टीचा. पण तसं नाही झालं पाहिजे. आणि हे होऊ नये, हे खूप महत्त्वाचं भारतामध्ये आणि समाजामध्ये. आणि समाजाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी हे सगळं मी बोलतेय. आणि तुम्हाला जाणवत असेल की आता मला थोडासा दम लागल्यासारखं वाटते, कारण की माझी स्वतःची शक्ती सुद्धा कमी आहे. पण मी थांबत नाहीये इन द सेन्स की मला एवढंही बोलणं शक्य नव्हतं. पण मी आता 5 महिन्यांनी तेवढं बोलायला सुरुवात करू शकते. मी जर का काम करू शकते आणि माझे स्वतःचे जे काही प्लॅन्स आहेत आयुष्यातले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकते. प्रत्येक जण करू शकतो. आत्ता नाही, थोड्या दिवसांनी करा. काही आणखीन एखादं वर्ष घ्या, 1.5 वर्ष घ्या. शेवटी तुम्ही काहीतरी करताय हे महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही आनंदाने सुखाने जगलात तरी तुमच्या घरातल्या लोकांना एनर्जी मिळते तुमच्यामुळे. तुमचं अकाळी जाणं हे योग्य नाही, एवढं निश्चित आहे. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही सर्वात पहिल्यांदा घेतली पाहिजे, बाकी काही नाही. आणि बाकीच्या गोष्टी निसर्गावर सोडा. निसर्गाला वाटत असेल तर तो तुम्हाला ठेवेल, निसर्गाला वाटत नसेल तर तो तुम्हाला दुसरं काहीच करणार नाहीये. ते काही मोठी गोष्ट नाहीच आहे ही, कारण की निसर्गाच्या या गोष्टी आहेत. आपण स्वतः थोडी ओढवून घेतले. मी स्वतः म्हटलं का ये बाबा तू माझ्याकडे बस, मला त्रास दे, असं आपण म्हटलेलं नाही. मग घाबरायचं कशाला, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि यामध्ये कधी कोणाला काही आणखीन एक्सप्लेनेशन हवं असेल माझ्या या वाक्यांवर तर तुम्ही डेफिनेटली माझ्याशी बोलू शकता, कधीही बोलू शकता. हवं असेल तर तुम्ही मला ईमेल करा, मी ईमेलही तुमच्याशी शेअर करते. आणि तुम्ही मला फोनवर किंवा व्हॉट्सअपवरही बोलू शकता. मी कधीही तयार आहे. आणि माझं स्वतःचं तुम्ही म्हणाल तर मी एवढं का प्रेझेंट करते स्वतःला, तर माझं एक आहे की माझं शिक्षण बघता तुम्ही की मी योगा कन्सल्टंट आणि योगा रिसर्चर वगैरे आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि त्यामुळे माझ्या क्लिनिकमध्ये मी बऱ्यापैकी हेल्थ इश्यूजवर काम केलेलं आहे. ट्रीटमेंट प्लॅनमध्ये म्हणे आणि योगाने सुद्धा खूप आजार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात भरपूर यशस्वी झाले. 80-90% यशस्वी झाले म्हटलं तरीही चालेल. त्यामुळे त्या गोष्टींना कसं आपल्या शरीराला मॅनेज करायचं, आपल्या मनावर कसं कंट्रोल ठेवायचं ह्याचंच मी ट्रेनिंग देते. त्यामुळे मला असं वाटतं की निसर्गाने किंवा ब्रह्मांडाने माझ्यावर आता ही जबाबदारी पाठवली आहे की तू या कॅन्सर जर्नीमधनं गेलीस तर तुझ्या शब्दांना जास्त वजन येईल. आणि ह्यासाठी मला आता यापुढे जास्त करून कॅन्सर पेशंटशी बोलायला किंवा कुठल्याही पेशंटशी बोलायला मोटिवेट करायला खूप आवडेल. त्यामुळे म्हणते तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्याकडे कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. त्याने फक्त सगळ्यांना फायदाच होणार आहे. आणि जेवढा आपण अवेअरनेस पसरवू तेवढ्या पद्धतीने डॉक्टर्स लोकांना पण ते इझी होणार आहे. समाजाला त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी फार फायदा होणार आहे. आणि त्याचा फायदा आपल्या देशावर, आर्थिक परिस्थितीवर, आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबाच्या मानसिक परिस्थितीवर, सगळ्यांवर खूप फायदा होईल. आणि हे जर का सकारात्मक विचार आपल्यामध्ये रुजले तर आपली पुढची पिढी आलेली असणार आहे ती खूप 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 सकारात्मक असणार आहे, जी आपल्यासाठी खूप गरजेची आहे. आणि तुम्ही कुठल्याही लेवलचे विचारवंत असाल, कुठल्याही पक्षाला प्रमोट करत असाल तरी माणुसकी आणि माणूस आणि आयुष्य ह्या गोष्टी बदलणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सकारात्मकता तेवढ्यासाठी सांभाळून ठेवा की तुम्ही माणूस म्हणून जगू शकताय. तुम्हाला तेवढं तरी कळू शकते मेडिकल सायन्सने खूप प्रगती केली, त्याने तुम्हाला फार फायदा होतोय, तर याचा तुम्ही फायदा करून घ्या. दुःखी होऊ नका, आत्मविश्वास गमावू नका.
नकारात्मकता विचार आणू नका. बाकी काहीही नाहीये. हे सगळं एक नैसर्गिक छोटीशी गोष्ट आहे, ज्यांनी तुम्हाला एकदम डेडलाईन दिल्यासारखं दिलेलं आहे. फक्त ती डेडलाईन एक्सटेंड होते रोज न चुकता. मला आज माहित नाही की मी उद्या काय करणार आहे, तरी सुद्धा उद्या मी काहीतरी करू शकते, कारण की करण्याचे चान्सेस आहेत. जर का उद्या मी काही करू शकेन तर मी आणखीन एक्स्ट्रा काहीतरी काम करू शकेन, असा मी विचार करते. आणि असे सकारात्मक असणं फार गरजेचं आहे. ही फक्त एक छोटी गोष्ट आहे की आपल्याला आपली डेडलाईन वाढवायची आहे, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचे प्लॅन्स खूप छान करणं गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, औषधी उपचार नीट करणं, त्यानंतर स्वतःमध्ये आत्मविश्वास टिकवून ठेवणं, आणि त्याच्यानंतर आहे तुम्ही की ती सकारात्मकता तुमच्या आजूबाजूला पण देत राहणं. ते तुम्ही आपोआप निश्चित करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतः त्यातनं जाता तेव्हा आपोआप ही गोष्ट तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. सकारात्मकता आणि आयुष्यामध्ये सुखी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये ही एक गोष्ट येते, जी म्हणजे आहे आत्मविश्वास. जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, जेव्हा तुमच्याकडे सकारात्मकता असते, आणि जेव्हा तुमच्याकडे दिशा असते की तुम्हाला माणूस म्हणून छान जगायचं आहे, आपोआपच सगळ्या गोष्टी नीट होतात. माझ्या ह्या पहिल्या पब्लिक अपिअरन्ससाठी धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला काही माझ्याकडनं शिकायला मिळेल, आणि मेन म्हणजे मला पण तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल. मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील. तर प्लीज तुम्ही हेजिटेट न करता प्लीज एक तरी कमेंट करा की ज्याने तुम्हाला कसं वाटलं, किंवा मला काही सजेशन तुम्हाला देता येत असतील तर तेही तुम्ही दिले तरी चालतील. मी माझा ईमेल ID पण लिहित आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर ते तुम्हाला ईमेलमध्ये बोलू शकता, किंवा तुम्ही इथे कमेंटही करू शकता. आणि मग योगा विथ सावी फेसबुक पेजवर किंवा माझ्या पर्सनल अकाउंटवर तुम्ही कधीही पिंग करून मला मेसेज टाकू शकता. धन्यवाद.